डावलण्यात आलं आणि गणपतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्याला कसं नाचतंय म्हणून, कसं वाकडं लावतंय म्हणून पोराडगीनं मला वाटतं आता मल्लू पाटलाचं राज आलंय बहुतेक पुढं. ज्यांना डावल असे संभाजी मामा सलगरजी, सन्मान्य राजजी निकम, महेशजी उपासे, जीवनजी जाधव, राजू मुद्दे, गफूरभाई, सतीशजी लोंढे, क्षीरसागर सर, आपले शेजारचे तांबोळी साहेब, गौसभाई तांबोळी, त्याचबरोबर विकासजी चौगुले. विकासजी चौगुले कुठं आहेत? लय जोरात भाषण केलं गाड्यांना. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, आदरणीय व्यासपीठ. आणि मला खरं वाटत होतं, म्हणलं दुपारच्या उन्हाच्या कारात ह्यांनी कशाला सभा ठेवली, कोण यायचंय जरा बघा इथं कसे आहे. मला सांग, तुझे वडील जरी दगड फोडत असतील तरी तू केलेल्या कामाची पावती मला वाटते पुढे असलेल्या जनसमुदायामधनं त्या ठिकाणी सगळ्यांना लक्षात येते. आज कोण बी कुणाच्या मागे हिंड नाही. आता आमदार खासदार सुद्धा जसं ग्रामपंचायतचे सदस्य फुटावे तशी फुटायला लागली आणि लागली सुरत मार्गे गुवाहाटीला पळायला. मला वाटतं अशा राजकारणाचं विचित्र चित्र असताना एक दगडफोडीचं काम करणारा तुमच्यातलाच युवक, तुमच्या समस्या जाणणारा युवक, त्याच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल तुमच्या पुढच्या सगळ्या जनसमुदायाचं, माझ्या माता भगिनीचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बांधवानो, आता निवडणूक खऱ्या अर्थानं नगरपालिकेची आहे. नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लागल्याच्या नंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे, मागच्या 4 ते 5 वर्षापासून धाराशिव नगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे. प्रशासकाचं राज्य म्हणजे शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा कारभार सगळा सांभाळतात आणि शासनाचे अधिकारी नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत असल्यामुळं जी महाराष्ट्रात सत्तेत पक्ष आहे त्या सत्तेतल्या पक्षाच्या सल्ल्यानं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कामकाज करतायत. आपल्या सगळ्याला सांगायचंय की सत्ताधारी मंडळीची गंमत काय चालली माहिती आहे का? जसं ही सरकार आलं तसं जिल्हा नियोजन समितीच्या किती कोटीचं होतं? 300 नाही जिल्हा नियोजन समिती 340 कोटीच्या निधीला मंजुरी दिली आम्ही सगळ्यांनी. आणि मंजुरी दिल्या काय नेमकं मांजर आडवं गेलं, तीरचं गेलं मुख्यमंत्र्याकडे की त्या निधीला स्थगिती. बघा, पालकमंत्री सत्तेतली, मंजुरी सत्तेतल्याच माणसानं दिली. राणा पाटील बी त्या बैठकीला होता, पण गेलं मुख्यमंत्र्याकडे. मला राणा पाटलाला विचारायचंय, बाबा रे, आम्ही 2.5 वर्ष त्या ठिकाणी सरकारमध्ये होतो, उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षात 1 रुपयाच्या कामाला तरी स्थगिती कधी दिली का हो? कधीच दिली नाही. ह्या पटुशाचं सरकार आलं की लगेच पालकमंत्र्यानं 340 कोटी रुपयाची जी कामं केली होती, मंजुरी दिली होती, त्याला स्थगिती. आता पालकमंत्र्याला त्याच्या कामाला स्थगिती दिली की पालकमंत्र्याचं टोकरं फिरलं की त्यानं हे जे 140 कोटीच्या टेंडरच्या कामाला स्थगिती. आता सत्तेत कोण आहेत? दोघं बी. आम्ही कुठं आहो? विरोधात. आणि आमच्या नावानं बोंब ठोकायला लागली ती. अरे बाबा, तुम्ही तुमच्या दोघांच्या भांडणात सगळं वाट लावलंय तुम्ही तुमच्या, आणि ही सिद्ध झालंय. पालकमंत्र्याचं स्टेटमेंट आहे, तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली. आपल्याला माहिती आहे, निलेश राणे इथं येऊन जणू बापचा ती स्टेटस इकून त्या ठिकाणी ही विकास निधी आणलाय. ह्या थाट्यात आमच्या कार्यकर्त्याला नाही संधी मिळाली, आमच्या मनासारखं नाही झालं तर आम्ही स्थगिती देतो. आमच्याकडे आलात तर निधी, विरोधात गेलात तर स्थगिती. तुझ्या काय बापाच्या घरचा आहे का पैसा? हे ऐकलं का नाही? तेच पालकमंत्री कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगत होते की राणा पाटलांनी तक्रार केलं म्हणून स्थगिती. त्याच पालकमंत्र्यांनी राणा पाटलानं
जी 140 कोटीचं काम होतं रस्त्याचं, आपल्या शहरातल्या रस्त्याचं, ही तानाजी सावंत पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलंय. खरं तर 55 दिवसात निविदा अंतिम होणं अपेक्षित होतं, बरोबर आहे का? 55 दिवसात निविदा अंतिम झाली नाही. बांधवानो, ती निविदा 19 महिने चालू होती. 19 महिने. किती? 19 महिने. आणि पाटलाचा स्वार्थ काय? राणा पाटलाचं तर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरलाच काम भेटलं पाहिजे. हिथं फक्त प्रशासक बसलेले अधिकारी असल्यामुळं 19 महिने त्या निविदेचा प्रवास चालू झाला. आणि 19 महिन्याच्या नंतर सुद्धा पुन्हा पालकमंत्री आणि राणा पाटलाच्या भांडणात पालकमंत्र्यांनी त्याच्यावर तक्रार आणून त्याला काय दिली? स्थगिती दिली. आता ह्याच्यात आमचा रोल येतोय कुठं? मला वाटतं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय. अनेक लोकांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू त्या खड्ड्याच्या रस्त्यामुळे झालं. मला वाटतं ह्याचं उत्तर सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या पालकमंत्री आणि राणा पाटलांनी द्यावं, ही माझी माफक अपेक्षा आहे. आपल्या माहितीसाठी, आपल्या इथल्या आठवडी बाजारासाठी आपण साधारणतः आपलं सरकार असताना 9 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला होता. 10 कोटी रुपयाचा आठवडी बाजाराचा. त्याला स्थगिती का दिली हो? आठवडी बाजाराचं काम काय कैलास पाटलाच्या घरात का ओमराजेच्या घरात होणार होतं? कुठं व्हायला होतं? आठवडी बाजारात. तिथंही लगेच मांजर तीरचं आडवं, त्याला स्थगिती. बांधवांनो, ही स्थगिती उठावी म्हणून आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो, पण हायकोर्टानं ऑर्डर करून सुद्धा ह्या कामावरची स्थगिती अद्यापपर्यंत उठवली गेलेली नाही. जिजामाता उद्यानासाठी 3 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानासाठी 2 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी रुपये आणले होते, त्याला स्थगिती. का बाबांनो? ही उद्यानं कुणाच्या आमच्या घरात होणार होती का? ह्याला स्थगिती द्यायचं काम ह्या नालायक वृत्तीच्या लोकांनी केलंय. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की अशा पद्धतीनं विकास कामाला स्थगिती देणारी माणसं आज विकासाच्या गप्पा हाणायला लागली. ती कसं चालू असतंय? नाकातल्या नाकात बोललं, शुद्ध बोललं म्हणजे लय भारी वाटतंय का? तुम्हाला आठवतं का नाही? पद्मसिंह पाटील किती वर्ष झालं मंत्री आहे या जिल्ह्यातून? 40-45 वर्ष. हा, ह्या ह्यांना चांगलं माहिती आहे. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील 45 वर्ष ह्या जिल्ह्याचं काय म्हणून नेतृत्व केलं यांनी? मंत्री म्हणून. मंत्री म्हणून 45 वर्ष नेतृत्व केलेल्या जिल्ह्याची अवस्था काय? केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली देशातल्या. कशाची? दरिद्री जिल्ह्याची. पूर्ण देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 चा जिल्हा कोणचा? वा 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 वा, हा ना टाळ्या. हा. आणि त्या जिल्ह्याचा खासदार 2009ला जेव्हा निवडणूक लढवली डॉक्टर पाटलानं, तेव्हा तुमची संपत्ती जाहीर करावी लागते, ॲफिडेव्हिट द्यावं लागते, किती किती आहे माल माझ्याकडे, ती जाहीर केला तर मंत्री म्हणून काम करणाऱ्या 45 वर्षाच्या पद्मसिंह पाटलाची संपत्ती केवढी? तर देशात क्रमांक 3च्या श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील मंत्री राहिला कितव्या नंबरला? म्हणजे जिल्हा 45 वर्ष मंत्री राहून दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3ला, आणि जी मंत्री राहिला ती गबरूत श्रीमंत खासदाराच्या यादीत 3ला. मग विकास कोणाचा झाला हो? आणि ती येऊन आज गप्पा हाणते. 45 वर्ष बांधवानो तुम्ही म्हणता, पालकमंत्री उमरग्याला म्हणते दोघांच्या भांडणात विकास राहिला, आणि हित आल्यावर यागाला पाठिंबा देते. कुठं? मग काय 2 तासातच निर्णय बदलला का? ही त्यांची अवस्था. आता बिचारी जे शिवसेनेकडून खालून लढवलेले उमेदवार आहेत त्या बिचारीने कुणकड पळायचो, कोणच्या बिळात जायचं? त्या बिचारीने हुडकायला लागली ती बिळ.
खरंच आमच्याकडनं सुद्धा उमेदवारी देत असताना आमच्या काही कार्यकर्ते 4-4, 5-5 कार्यकर्ते आमचे सक्षम होते.